आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये किशोर दराडे आणि गोकुळ गीते यांच्यात झालेल्या चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। उमेदवारी मागे घेणार का याबाबत विविध राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना गोकुळ गीते यांनी स्पष्टपणे माघार नाही अशी भूमिका घेत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। त्यामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीत आता किशोर दराडे विरुद्ध गोकुळ गीते असा थेट सामना रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनंतर या निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली असून स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीत अखेर रंगतदार लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी किशोर दराडे आणि गोकुळ गीते यांच्यात झालेला संवाद चर्चेचा विषय ठरला। या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गीते माघार घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। मात्र गोकुळ गीते यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत माघार नाही अशी ठाम भूमिका जाहीर केली। त्यामुळे आता नाशिकच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष दराडे विरुद्ध गीते या थेट लढतीकडे लागले आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी मोर्चेबांधणी सुरू झाली असून निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत।